लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा गुरुवार आज 4 एप्रिल हा शेवटचा दिवस असल्याने आज महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवाजी चौकातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली। माझं नाव डॉक्टर उमेश वावरे, मी एक वैज्ञानिक आहे, बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो। आज मी महाराष्ट्र विकास आघाडीकडून मी आज वर्धा लोकसभेकरता नामांकन करत आहोत। आज देशाची परिस्थिती पाहता एकदम भयानक वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे। बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या कापसाला, तुरीला, सोयाबीनला भाव नाही। आज शिक्षणाची एवढी महागाई झाली आहे की आपण गरीब, वंचित, शोषित, पीडित लोक आपण चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवू शकत नाही। आणि महत्त्वाची मुद्दा म्हणजे खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा आहे, जे गरीब लोक शिकत होते आणि चांगले डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट होते, तर आता गव्हर्नमेंटने जी पॉलिसी काढली आहे क्लस्टर शाळा, म्हणजे एका गावामध्ये शाळा भरेल आणि 20-25 गावामध्ये गावातले लोक येतील। तर अशा परिस्थितीमध्ये ना लोकांचा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे, ना जनतेचा, ना गरीब सामान्य जनतेचा। आणि वर्धा लोकसभेबद्दल बोलायचं असलं मला तर मी हेच सांगीन की 10 वर्षामध्ये इथे काहीही डेव्हलपमेंट झाली नाही। फक्त कसं आहे, आता एक उदाहरण देता, त्या रेल्वेचा जो ब्रिज आहे, तर आमचे जे खासदार साहेब आहे ते त्या कमिटीचे चेअरमॅन, अध्यक्ष असून त्यांनी काहीही डेव्हलपमेंट केलेलं नाही। तर अशा लोकांना तुम्ही जर संसदेमध्ये पाठवत असेल तर माणसाचं आणि गरीब, शोषित, पीडित लोकांचं काय डेव्हलपमेंट होणार आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज एक खासदार साहेबाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्या क्लिपमध्ये त्यांनी सांगितलं आहे की माझं कोणीही पार्लमेंटमध्ये ऐकत नाही। मग तुमचं जर कोणी ऐकत नसेल आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे, मग तिथं रेजिग्नेशन देऊन दुसऱ्यांची तिकीट कशाला मागता पार्टीला? म्हणजे लोकांसोबत तुम्ही विश्वासघात करता का? म्हणजे असंच झालं आहे का नाही? आज बॉन्डचा मोठा घोटाळा झाला आहे। आज देशातले जे गरीब लोक आहे किंवा मीडियम साधारण जे लोक आहे, यांचे पैसे, खिशातले पैसे कॉर्पोरेट घराण्यामध्ये गेले आहे आणि ते कॉर्पोरेट घराण्यातले लोक डायरेक्ट नाही इनडायरेक्ट ते गव्हर्नमेंटला सपोर्ट करत आहे। तर अशा पद्धतीने आपण ना देशाची इकॉनॉमी डेव्हलप करू शकत। आज डॉलरची किंमत 45-48 रुपये होती, पण आजच्या 2024मध्ये 90-95 पर्यंत गेली आहे। म्हणजे जगाची इकॉनॉमी पाहता देशाची आणि महाराष्ट्राची आणि आपल्या वर्धा जिल्ह्याची जी इकॉनॉमी आहे ते एकदम डाऊन झालेली आहे।